मुंबई भाजप कोअर कमिटीची बैठक संपन्न। 11 प्रमुख नेत्यांची मुंबईतील 36 जागा महायुतीच्या म्हणून निवडून येण्यासाठी बैठक झाल्याची आशिष शेलारांची माहिती। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची बैठक। शिंदे गटाचे सर्व आमदार वांद्र्याच्या ताज लँड्स हॉटेलमध्ये उपस्थित। राष्ट्रवादीच्या आमदारांची अजित पवारांच्या दालनात बैठक। राष्ट्रवादीचा मतांचा कोटा निश्चित करण्याबाबत बैठक, सूत्रांची माहिती। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील आमदारांचं स्नेहभोजन। परेलच्या आयटीसी ग्रँडमध्ये स्नेहभोजन होणार। यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। भाजप महाराष्ट्र कोअर कमिटीची उद्या सकाळी 10 वाजता बैठक। भाजप प्रदेश कार्यालयामध्ये सकाळी 10 बैठकीचं आयोजन। बैठकीला सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार। उपसभापती नीलम गोरे यांनी अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती। विधान परिषदेमध्ये सत्ताधारी विरोधकांच्या गोंधळानंतर उपसभापतींनी मार्शल्सला बोलावण्याचे दिले होते आदेश, मात्र मार्शल आलेच नसल्यानं गोरेंनी घेतली ही बैठक। समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींनी 2 दिवसांपूर्वी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। उपराष्ट्रपती जगदीप धनखड 11 आणि 12 जुलैला मुंबई दौऱ्यावर। उपराष्ट्रपती विधिमंडळामध्ये आमदारांना करणार मार्गदर्शन। विधिमंडळाच्या शतकोत्सवी वर्षानिमित्तानं विशेष कार्यक्रम। राजभवनालाही भेट देणार। राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ। मागील 6 महिन्यांच्या थकबाकीसह जुलै 2024च्या वेतनाबरोबर वाढीव महागाई भत्ता रोखीनं देण्याचे आदेश। सर्वोच्च न्यायालयामध्ये शिंदे गट आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी पुढील सुनावणी 19 जुलै रोजी अभिषेक मनू सिंघवींनी केली होती सुनावणीची विनंती। मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा ऑगस्टपर्यंत तहकूब। आरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आयोगाला मुदत वाढ हवी। आयोगाचे वकील परदेशामध्ये असल्यामुळे कोर्टाकडे विनंती। बीडमध्ये शांतता रॅलीसाठी तगडा पोलीस बंदोबस्त। 250 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह एसआरपीएफ, आरसीपीचे 3 युनिट तैनात। बीडमध्ये मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांना सुटी जाहीर। शिक्षणाधिकाऱ्यांच्या सर्व प्राचार्य, मुख्याध्यापकांना सूचना। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर 3 तास बैठक झाली, मात्र विरोधक आले नाही। मंत्री शंभूराज देसाईंची टीका। जरांगे पाटलांनी विरोधकांचा चेहरा ओळखला पाहिजे, देसाईंचं वक्तव्य। मनोज जरांगेंनी आता विरोधकांची आणि सत्ताधाऱ्यांची भूमिका ओळखली पाहिजे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा विरोधकांना टोला। आता कुणाला गावबंदी करायचं हे ठरवलं पाहिजे, विखेंचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावेळी गुलाल का उधळला होता? आमदार जितेंद्र आव्हाडांचा सवाल। आता विरोधकांना दोष देऊ नका, तुमची भूमिका स्पष्ट करा। आव्हाडांची मुख्यमंत्र्यांवर टीका। रायगडच्या रोहा शहरामध्ये झळकले खासदार सुनील तटकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं बॅनर्स। भावी केंद्रीय मंत्री म्हणून बॅनरवर उल्लेख। वरळी हिट अँड रन प्रकरणामधील मुख्य आरोपी मिहीर शहाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। शिवडी दंडाधिकारी न्यायालयानं सुनावली कोठडी। वरळी अपघात प्रकरणी सीसीटीव्ही समोर रस्त्याच्या 4 लेन पूर्णपणे रिकामा असतानाही आरोपीनं नागपा यांच्या दुचाकीला धडक दिल्याचं समोर। वरळी हिट अँड रन प्रकरणी मिहीर शहाच्या कुटुंबियांचा क्राईम ब्रांचनं नोंदवला जबाब। आमच्यावरती हल्ला होईल या भीतीनं घर सोडलं, बहिणीचा दावा। वरळी हिट अँड रन प्रकरणामधील आरोपी मिहीरचे वडील राजेश शहा शिवसेना उपनेता पदावरून कार्यमुक्त। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय। वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपी मिहीर शहाचा कबुलीनामा। अपघातावेळी गाडी चालवत असल्याची मिहीर शहाची कबुली। कुणालाही पाठीशी घालत नाही। हिट अँड रन केसमध्ये दोषी असलेल्याला शिक्षा होणारच, त्यांना सोडणार नाही। नागवा परिवाराला मुख्यमंत्री सहायता निधीमधून 10 लाखांची मदत देणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। वरळी हिट अँड रनमध्ये कावेरी नागवा या महिलेचा मृत्यू। आदित्य ठाकरेंनी घेतली नागवा कुटुंबियांची भेट। आदित्य ठाकरेंकडून नागवा कुटुंबियांचं सांत्वन। आरोपी मिहीर शहाला कोळीवाड्याच्या भर चौकामध्ये सोडा, आदित्य ठाकरेंची मागणी।
वरळी हिट अँड रनचं प्रकरण सरकारकडून जाणून बुजून दाबण्याचा प्रयत्न. या प्रकरणाची SIT चौकशी करा, विजय वडेट्टीवारांची मागणी. मिहीर शहाला फरार होण्याची संधी दिली गेली. राज्य सरकारकडून मिहीर शहाला मदत केली जाते का? अनिल देशमुखांचा सवाल. वरळी हिट अँड रन प्रकरणामधील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, खासदार संजय राऊतांची मागणी. मुंबईच्या जुहू परिसरामध्ये वाईस ग्लोबल तपास बारवरती पालिकेची कारवाई. वरळी हिट अँड रन केस प्रकरणामधील आरोपी मिहीर शहानं या बारमध्ये 4 मित्रांसोबत दारूची पार्टी केली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले MCAच्या निवडणुकीतून बाहेर. भूषण पाटील, अजिंक्य नाईक आणि संजय नाईक अध्यक्षपदाच्या रिंगणात. विहंग सरनाईक यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी दाखल केलेला अर्ज घेतला मागे. विहंग सरनाईक शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी विद्यमान सचिव अजिंक्य नाईक यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. 23 जुलै रोजी निवडणूक. माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या आकस्मिक निधनानंतर अध्यक्षपदाची जागा रिकामी. महाराष्ट्र राज्याला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना पुरस्कार प्रदान. राज्यामध्ये ऑनलाईन जुगारामुळे आत्महत्येच्या संख्येत वाढ. ऑनलाईन जुगाराविरोधात ठोस कारवाई न झाल्यास प्रत्येक पोलीस स्टेशन बाहेर ऑफलाईन जुगार खेळू, आमदार बच्चू कडूंचा इशारा. मुंबईच्या मुलुंड पूर्वेमधील जकात नाक्याची जागा धारावी पुनर्विकासासाठी देण्यात आलेली नाही. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मागवलेल्या माहिती अधिकारामधून माहिती समोर. भाजपकडून पिंपरी चिंचवडच्या अमित गोरखेंना विधान परिषदेची उमेदवारी, मात्र तरीही भाजपमध्ये निरुत्साह. कोस्टल रोडचा 3रा टप्पा उद्यापासून सुरू होणार. मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंतचा प्रवास सुसाट होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कोस्टल रोडची पाहणी. कोस्टल रोडचा पुढला टप्पाही लवकरच खुला केला जाणार. मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. मुंबईकरांना लवकरच मोठा दिलासा मिळणार. वाहतुकीसाठी कोस्टल रोडचा पुढला टप्पा लवकरच खुला करणार. कोस्टल रोडच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. तर कोकणात महायुतीमध्ये वाद विकोपाला गेलेला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि माजी आमदार राजन तेली यांच्यामध्ये विस्ताव विझत नाही. दीपक केसरकर यांनी राजन तेली यांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे, तर मुख्यमंत्र्यांनी केसरकरांचा राजीनामा घ्यावा असं म्हटलंय. आणि या संदर्भातलेच आता प्रतिक्रिया पाहूया. महायुतीमध्ये आलो म्हणून महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झालं. त्याच्यामध्ये ह्यांचा रोल काय? कुठल्या जीवावर हे बोलतात लोक? महायुती आज अडचणीमध्ये असताना असं बोलणारी लोक, यांचं नॉनसेन्स कोणी टॉलरेट करता कामा नये असं माझं स्पष्ट मत आहे. मी कधीच कोणावर रागवत नाही. एक विशिष्ट मर्यादा असते. किती खालच्या पातळीवर जाऊन बोलायचं? आज जी भारतीय जनता पक्ष या विधानसभेत जी वाढलंय, 70% ग्रामपंचायत भारतीय जनता पक्षाचे आहेत. मॅक्झिमम जिल्हा परिषद पंचायत भारतीय जनता पक्षाचे आहेत. 3 नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या आहेत. इथले खरेदी विक्री संघ, इथले विकास संस्था ह्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत. तुम्ही विरोध करून सुद्धा, तुम्ही आमदार असून सुद्धा, तुम्ही पालकमंत्री होतात त्याही सुद्धा आम्ही नगरपालिका काढल्यात. त्यामुळे थोडी तरी तुम्ही बाळगा ना. आम्ही काय तुमचा वैयक्तिक द्वेष करत नाही. माझ्या पार्टीकडे एखादी भूमिका मांडण्यासाठी तुमची परवानगी मला गरज नाही. त्याही तुम्ही कसं म्हणताय की युतीत खडा टाकताय म्हणून? तुम्ही कामच करत नाहीये. तुम्ही निष्क्रिय मंत्री आहात. म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की यांच्याकडनं राजीनामा घ्या. इथं आम्हाला काही उपयोग नाही. आणि म्हणताय मला ग्रीनिज बुकात नोंद झाली. स्वतःची पाठ कसली स्वतः तोडून घेताय? कदाचित ग्रीनिज बुकात नोंद तुम्ही काय करत नाही म्हणून झाली असेल. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन. होय मन शुद्ध तुझं.